सर्वांना 2024 ची माढा लोकसभा निवडणूक आठवत आहे का? या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता। त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित मोहिते पाटील हे सर्व भाजपमध्ये होते। त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक होते, पण भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा पत्ता कट झाला। यात सर्वात विशेष म्हणजे रणजित मोहिते पाटील त्यावेळी भाजपकडून विधान परिषदेवर आमदार होते, पण तरी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि निवडणुकीत विजय मिळवला। यात भाजपचे आमदार असलेले रणजित मोहिते पाटलांनी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला। पुढे मोहिते पाटील आणि भाजपचा संघर्ष वाढतच गेला। यातही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मोहिते पाटलांविरोधात जास्त आक्रमक झाले, कारण दोघांचाही पराभव मोहिते पाटलांमुळेच झाला होता। राम सातपुते यांना माळशिरसमधून उत्तम जानकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। यातही सर्वात मोठी भूमिका मोहिते पाटील घराण्याचीच होती। त्यानंतर नाईक निंबाळकर आणि सातपुते यांनी मोहिते पाटलांना भाजपमधून हकलवून द्या अशी थेट मागणी केली होती। एवढंच नाही तर मोहिते पाटलांना जेलमध्ये टाकलं जाईल असंही ते म्हणाले होते। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोहिते पाटलांचा माज उतरव असं म्हटलं होतं, पण मोहिते पाटील यांच्या विरोधात इतकी आक्रमक झालेली भाजप आता थेट त्याच रणजितसिंह मोहिते पाटलांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देते की काय, अशा प्रकारचं चित्र तयार झालं आहे। जे राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर मोहिते पाटलांना संपवून टाकू अशी गर्जना करत होते, ही त्यांची हवेतच फिरून जाते की काय, अशा प्रकारची चर्चा कालपासून पश्चिम महाराष्ट्रात रंगली आहे। आणि याला कारण सुद्धा तसंच आहे। काल 22 एप्रिल बुधवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यात तुम्ही म्हणाल भेट घेतली त्यात विशेष काय, पण विशेष आहे भेटीचं टायमिंग। 23 एप्रिलला राज्यातील विधान परिषदेची अधिसूचना जारी होणार आहे, म्हणजेच राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर होईल। एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे। आता याच निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटलांनी चिरंजीव माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांसोबत फडणवीसांची भेट घेतली। आता भेट घेतली म्हटल्यावर साहजिकच विधान परिषदेवर चर्चा तर झाली असणारच। जर चर्चा झाली असेल तर मात्र रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा भाजपकडून विधान परिषदेवर जाऊ शकतात, कारण भाजपने फडणवीसांनी, निंबाळकरांनी आणि सातपुतेंनी कितीही विरोध केला तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात अजूनही मोहिते पाटलांची ताकद आहे। किंबहुना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ताकद एखाद्या नेत्याकडे असेल तर ती मोहिते पाटील घराण्याकडेच आहे। त्यामुळे थेट विजयसिंह मोहिते पाटलांनीच फडणवीसांची भेट घेतल्यानं रणजितसिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार सुरू आहे। भाजप पुन्हा एकदा रणजितसिंह मोहिते पाटलांना विधान परिषदेवर पाठवणार का, की लोकसभा निवडणुकीचा भाजप वचपा काढणार? मोहिते पाटलांना पुन्हा संधी दिल्यास निंबाळकर आणि सातपुतेंचं काय होणार, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सोलापूरच्या राजकारणात अकलूजचा राजवाडा हे सत्तेचं केंद्र मानलं जातं। मोहिते पाटील घराण्याचा राजकीय प्रवास हा सहकारातून सत्तेकडे असा राहिलेला आहे। सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी या घराण्याचा पाया रचला आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यावर भव्य इमारत उभी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचा दरारा केवळ सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे। 2014 नंतर राज्यातील राजकीय वारं बदलू लागलं आणि मोहिते पाटलांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपने विधान परिषदेवर पाठवून या घराण्याचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील उमेदवारीवरून जे नाट्य घडलं तिथूनच मोहिते पाटील आणि भाजपमधील संघर्षाची ठिणगी पडली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला। या पराभवानंतर भाजपमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। विशेषतः रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या दोन नेत्यांनी मोहिते पाटलांना थेट लक्ष्य केलं। रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या राजघराण्यातील असून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती। 2019 मध्ये त्यांनी माढ्यातून विजय मिळवून इतिहास रचला होता, मात्र 2024 मध्ये मोहिते पाटलांच्या रणनीतीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला।
दुसरीकडे राम सातपुते हे भाजपचे तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी राजकारणातून पुढे आलेले सातपुते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. माळशिरस विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या छुप्या पाठिंब्यामुळे सातपुते यांचा पराभव झाला असा आरोप वारंवार करण्यात आला. या दोनही नेत्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात रान उठवलं होतं. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षात स्थान असू नये, इथपासून ते त्यांची हकलपट्टी करा अशी मागणी या नेत्यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने मोहिते पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याचा प्रयत्न केला होता. राम सातपुते यांनी माळशिरस आणि अकलूज परिसरात आपली ताकद वाढवत मोहिते पाटलांना काही ठिकाणी आसमान दाखवलं होतं. नगरपालिका निवडणुकीत मोहिते पाटील घराणं केवळ अकलूज आणि माळशिरस पुरतं मर्यादित राहिल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने आणि निंबाळकर सातपुते जोडीने मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अचानक मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालट होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. या भेटीत रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी साकडा घालण्यात आल्याचं बोललं जात आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची टर्म 13 मे रोजी संपत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर भाजपने पुन्हा रणजितसिंह मोहिते पाटलांना संधी दिली तर ज्या राम सातपुते आणि निंबाळकरांनी त्यांच्या विरोधात रान उठवलं होतं त्यांचं काय होणार? राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही सध्या विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या दोनही नेत्यांचं पुनर्वसन करणं भाजपसाठी गरजेचं आहे. पण मोहिते पाटलांच्या अनुभवाकडे आणि सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या ताकदीकडे भाजप दुर्लक्ष करू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेच्या काही जागा डोळ्यासमोर ठेवून भाजप मोहिते पाटलांशी जोडून घेणार की त्यांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणं रंजक ठरेल. एका बाजूला निंबाळकर आणि सातपुते यांच्यासारख्या निष्ठावान आणि आक्रमक नेत्यांना डावलणं पक्षाला परवडणार नाही, तर दुसऱ्या बाजूला मोहिते पाटलांसारख्या मोठ्या घराण्याला पूर्णपणे बाजूला सारणं सोलापूरच्या राजकारणात धोक्याचं ठरू शकतं. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड आहे. 28 मतांचा कोटा पूर्ण करणं भाजपसाठी कठीण नाही, परंतु उमेदवारांची निवड करताना पक्षाची मोठी कसरत होणार आहे. रणजितसिंह निंबाळकर यांनी माढ्यातून पुन्हा एकदा आपली दावेदारी सांगितली आहे, तर राम सातपुते यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही राहू शकतात. अशा परिस्थितीत जर मोहिते पाटलांच्या मुलाला पुन्हा संधी मिळाली तर भाजपमधील अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्यांनी भर निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार केला नाही त्यांनाच पुन्हा पद का असा सवाल कार्यकर्ते विचारू शकतात. शेवटी सोलापूरच्या राजकारणाची ही फिल्डिंग कोणत्या दिशेला वळते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी लावलेली ही हजेरी रणजितसिंह मोहिते पाटलांच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब करणार की भाजप त्यांचा लोकसभेचा वचपा काढणार? सातपुते आणि निंबाळकर यांची आक्रमकता पक्षात ग्राह्य धरली जाणार की मोहिते पाटलांची राजकीय वज्रमूठ भाजपला पुन्हा एकदा मान्य करावी लागणार? हे सर्व प्रश्न येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुटतील. पण एक मात्र नक्की, पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील आणि भाजपचा हा संघर्ष आता एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? रणजितसिंह मोहिते पाटलांना पुन्हा संधी मिळावी की राम सातपुते आणि निंबाळकरांना प्राधान्य द्यावं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.